जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरीचे वाचन करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की मिर्झा राजा स्वराज्यावर चालून येत आलेला आहे। मराठी मुलखातील शिवाजी महाराजांना आपले शत्रू मानणारे काही सरदार जसे की जावळीकर, मोरे, देसाई, दळवी असे अनेक सरदार मिर्झा राजाला जाऊन मिळाले। त्यांच्या वाढत्या सैन्याचे वर्णन आपण बघितले। तसेच या प्रसंगावर मात करण्यासाठी राजांनी ठिकठिकाणी गड किल्लेदार असलेल्या आपल्या विश्वासू सरदारांना खलिते पाठवून सावध करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि हे सर्व प्रसंग शंभूराजे आपल्या नजरेत कैद करत होते। आता यापुढील भाग आपण बघूया। तोरणा, प्रतापगड, चंदनवंदन, रोहिडा, पुरंदर अशा 12 मावळातील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते। पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली। माची मागून निघणाऱ्या भुयार मार्गांनी राजे बाले किल्ला चढून वर आले। सदर प्रवेश करणाऱ्या राजांना जिजाबाई डोळे जोडून बघत होत्या। राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते। 2 दळांचे शिवगंध त्यामुळे चौकाठाने ओघळले होते। हे बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहिली होत होती। राजे राजगडावर आपल्या 8 दिवस लोटले नसतील तोच दिलेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठेचे पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली। गौर, हाडा, बुंदेला, राठोड, कछवाह, चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केशरी डेऱ्या राहुट्यांची प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली। दिलेर खानाच्या दिक्मतीखाली सगळ्या जमातीचा खान पुण्यात ठाण झाला। हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला। अब्दुल्ला खान, फतेह लष्कर, महेली या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख मीर अतिश खान याने रांगेत आखून ठेवली। पाठीकडे झुकते झालेले किमोश डोक्यावर घेऊन चुनीदार विजारीचे डगल जाम्यावर झगमगीत जाकिटे चढवलेले दिलेरचे पठाणी आणि बहलिया हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले। डोक्यावर केशरी साफे बांधलेले हनुवट्यांजवळ दाढ्या पिळलेले मिर्झा राजांचे कुंवर सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी 12 मावळात घुमू आले। दिल्ली दरबाराचे सगळ्यात ताकदवर आक्रमण मराठी दौलतीवर चालून आले। प्रभू रामचंद्रांच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा राजांचे श्रींचे राज्य तसं नसं करण्यासाठी स्वामी निष्ठेच्या खिल्लती काबे पांघरून आला। येताना तो रणचंडीच्या कोटी यज्ञ पेटवून आला होता। त्यात काही कमी पडायला नको म्हणून आता तो मराठी मुलखाची होळी पेटविणार होता। त्याची उमर 60 वर्षांची होती। 60ला बुद्धी नुसतीच नाठीच होत नाही तर खोटी सुद्धा होऊ शकते, कारण आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडणार होते। मराठे राजपूत एकमेकांवर उभे हत्यार धरणार होते। सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्यच ग्रासला जाणार होता। पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जसवंत सिंगाला रिहा केले। जसवंत सिंग दिल्लीच्या रोखाने कूच झाला। आपल्या डेऱ्यात बसून हुक्काच्या नळीतून धुराचे फवारे फेकीत दिलेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयालात डुबून गेला होता। मोहम्मद तरखान, रुसुल बेग, रोजमानी, कुवत खान, सय्यद बुखारी, तरकझा खान, जबरदस्त खान, घेरत आणि मुझफ्फर मीर अतिश खान हे शाही बंदे हात बांधून त्याच्यासमोर खडे होते। आपल्या आलिशान शामियानात खुशबुदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढगांच्या चाली रचवाव्यात याचा विचार करत होता। उन्हाच्या तलखीने त्याचे पातळ ओठ पुन्हा पुन्हा सुकत होते। सरबत कामी येत नव्हते। अफजल खानाला उरभेटीत फोडणारा, शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान लुटवणारा सेहवाग त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता। मध्येच त्याच्या कपाळावरचा केशरी
कुलटीका आक्रसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्याच्या जीवाची नुसती काहिली होत होती. नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी आपली सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली. क्षणभर आपल्या दळदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग कैक वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत आले होते. काजळणाऱ्या त्यांच्या मनाला हे स्फटिक स्वच्छ करत आले होते. आज मात्र कधी नव्हे ती निळाशार कंठाची भस्ममंडित अशी साक्षात शिवाची मुद्राच त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खडी ठाकली. तिचा दाट निळा कंठ बघताना राजांचे उभे राजेपणच भान थरकून उठले. त्यांनी डोळे उघडले. समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते. शेजारी उभ्या असलेल्या संभाजी राजांनी नजरेने शिवलिंगावर बिल्वदले वाहण्याची इशारत केली. शंभू राजाने तकपातील 2 बेलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर वाहिली. राजांनी मिटले तसेच त्यांनी हात जोडून आपले डोळे मिटले. त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वराच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रावर गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची शिवपिंडीसारखी दिसणारी मुद्रा क्षणात उभी ठाकली. ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळाला नेऊन भिडवले. चला, राजे त्यांच्या खांद्यावर हात चलवीत म्हणाले आणि शंभू राजांच्या सह राजे जिजाबाईंच्या महलाकडे निघाले. जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर आले. सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदराव, कुडतोजी, येसाजी, मोरोपंत, निराजी, रावजी, कर्माजी, अण्णाजी, दत्तो, सिदोजी, रघुनाथ पंथ कोरडे अशी मंडळी हात बांधून उभी होती. कुणाचीच मान वर होत नव्हती. आदब मुजरे झडले. राजे, जिजाबाई आणि बाळराजे सदर बैठकीवर बसले. वरमी बाण लागलेले पाखरू चित्कारण्याच्या ताकद नसल्याने तसेच फडफडत जावे तसे काही क्षण गेले. एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची परडी घेऊन सदरेवर राजांच्या समोर आला. काही न बोलता त्याने हाताची परडी त्यांच्या समोर पेश केली. भंडाऱ्याची पहिली चिमूट सदरेच्या देवतेला उधळून राजांनी दुसरी चिमूट आपल्या कपाळाच्या शिवगंधावर घेतली. भंडाऱ्याची परडी सदरभर फिरली. इमानी कपाळे भंडाऱ्याने भरली. राजांच्या हात इशारतीवर सगळी मंडळी बसती झाली. भयान शांतता पसरली. कधी नव्हे एवढ्या जाणवणाऱ्या गंभीर आवाजात राजे बोलले. आम्हास ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशाहाच्या मनी आमचे श्रींचे राज्य चलते. ते बुडवावे म्हणून त्याने नामजात केलेले दिलर आणि मिर्झा पुण्यावर उतारले. मिर्झा राजाची चाल अजून खुली झाली नाही, पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमेती कोंढाणा किंवा पुरंदराच्या रोखानं कूच करतील. औरंगशाहस राज बंद करण्यास मिर्झा राजा हर हुन्नरची कोशिश करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला. राजे थांबले. बोलताना त्यांच्या तोंडी औरंगशाहचे नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे आणि कातर आवाजात संभाजी राजांना जाणवून गेला. राजपुतांच्या गोटावर मरत्या समशेरीने चाल घेऊया. कुडतोजी गुजर मान उठून म्हणाले. तुमच्या निधड्या स्वभावाला धरून बोललात कुडतोजी, पण राजपूत एवढा गाफील नाही. मागच्या सरदारांच्या गफलती त्यांच्याकडून होणार नाहीत. बादशहांच्या 2 डुया त्याने बघितल्या आहेत. राजे शांतपणे म्हणाले. मोगलाई मुलकात घुसून हूल देत त्याला अंगावर घेतला तर? नेताजींनी आपली थोराड पगडी डोलावीत मसलत पेश केली. मंच बोलतात नेताजी, आम्ही तीच कामगिरी तुम्हाला जोडून देणार आहोत. परिंड्याच्या परगण्यात तुम्ही फौजबंद होऊन उतरा. पण हा हुन्नरही किती नतिजा पावेल आम्हास शक आहे. मिर्झा राजे मुत्सद्दी आहे, धीमा आहे. सगळे सरदारकरी खामोश झाले. कुणालाच काही सुचत नव्हते. बराच वेळ राजे बोलत होते. मिर्झा राजाच्या पठाण दिलेर खानचा हुबेहूब परिचय करून देत होते. औरंगजेबाच्या चालबाज धूर्त राजकारणी डावांची उकल करून सांगत होते. शेवटी ते म्हणाले, आम्हास औरंगजेबाच्या कडव्या चालींची खंत वाटत नाही. कीव वाटते ती मिर्झा राजांची. दिल्लीपती होण्याची त्याची योग्यता. तोच आज आमच्या पहाडियांच्या मुलखात बादशहांचा नमकहलाल चाकर म्हणून उतरवतो आहे.
आता श्रींची इच्छा बलवत्तर, आमचा भार त्यांच्यावर म्हणत राजे उठले. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की मिर्झा राजा जयसिंगाच्या बलाढ्य शत्रू चालून आलेल्या महाराज विचलित न होता शांतपणे विचार करत आहेत. त्यांच्या मनात शत्रूच्या चाली आणि स्वराज्यापुढील संकटांचे विचारचक्र सुरू आहेत. औरंगजेबाच्या क्रूर आणि धूर्त स्वभावाची ओळख राजे करून देत आहेत. याचे वर्णन यामध्ये आपण बघितले. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.